Don't spill anything on my shirt either. नमस्कार मित्रांनो, आपण आहोत दोडाबेट्टा, दक्षिण भारतातील सर्वात उंच शिखर, आणि आपण इथं मॅगीचा आस्वाद घेत आहोत. खूप छान वातावरण आहे, खूप सुंदर वातावरण आहे मित्रांनो. I have now given you permission to shoot me. So don't आणि shoot me. आणि माझी ही छोटीशी परी मला सांगत आहे की मी तुम्हाला परमिशन दिलेली नाही आहे, तरी पण मी व्हायोलेशन करून हा व्हिडिओ बनवण्याचं धाडस करत आहे. आणि मला व्हिडिओमध्ये काही प्रॉब्लेम नाही, पण हे पोस्ट नाही करायचं. ठीक आहे, मी यांची ही विनंती मान्य केलेली आहे की ही पोस्ट केली जाणार नाही आहे. ही जस्ट फॉर आवर फॅमिली. पण ही ग्रुपवर जाणार. ही ग्रुपवर जाईल, नक्कीच जाईल. खूप छान वातावरण आहे, खूप नयनरम्य दृश्य आहे. ढग अगदी डोंगर माथ्याला टेकलेले आहेत आणि आपण शिखरावरती आहोत. मला अगदी कालिदासच्या मेघदूतमध्ये जे वर्णन केलं आहे त्याची मला आठवण होत आहे आणि मला त्याच्या काही ओळीसुद्धा आठवत आहेत. त्या तुम्ही म्हणू शकता, आम्ही दाद देतो. तर त्या मला इथं आठवत आहेत. बादल को घिरते देखा है, महामेघ को झंझानिल से गरज गरज भिडते देखा है, बादल को घिरते देखा है. काय वर्णन केलंय सुंदर ढगांचं, विजा कडकडण्याचं. कालिदासाने जे वर्णन केलंय ते अक्षरशः मला इथं खरं होताना दिसतंय. परंतु अर्थात मला वाटतंय कालिदासाने ते जे वर्णन केलंय ते हिमालय पर्वताच्या संदर्भात केलेलं असावं असं मला वाटतंय. परंतु ते दक्षिण भारतातल्या दोडाबेट्टा या उंच शिखरावर देखील तितकंच, किंबहुना त्याहीपेक्षा सरस खरं होताना मला दिसत आहे मित्रांनो. आणि माझी मराठी ऐकून गीतांजली थोडीशी हसत आहे, पण काही त्यामध्ये झालेलं नसावं असं मला वाटतंय. आणि हा मक्कू माझ्याकडे रागाने बघत आहे. आणि मक्कू, तरी तू रागाने बघू नकोस, तू एन्जॉय कर. अजून एक मॅगी घेऊ, घाबरू नको. तुला आईस्क्रीम देखील घेऊ आपण, कुल्फी घेऊ आपण, परंतु तू माझ्याकडे रागाने काही बघू नकोस मक्कू. तर आपण इथून पुढे मला वाटतंय बॉटॅनिकल गार्डनसाठी प्रस्थान करूया असं मला वाटतंय. तर तुर्तास मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.